नमस्कार मंडळी, आज आपण ना एकदम झणझणीत अशी ना मटकीची उसळ बनवूया. तर त्यासाठी बघा, कढईमध्ये ना मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेतले. जिरे फुलले की लगेचच 1 चमचा मोहरी घातली. मोहरी आणि जिरे छान असे तडतडू द्यायचे. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे. आता अद्रक लसणाची पेस्ट घालून झाली की अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत त्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, हे छान असं परतलं गेलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 4-5 पानं कढीपत्त्याचे घालायचे. कढीपत्ता घालून झाला की लगेचच ना 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तर बारीक चिरलेला कांदा घालायचं. कांदा घालून झालं की चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर 1 टमाटर घालायचं आहे बारीक चिरून. टमाटर घालून झालं की चांगलं असं परतवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये ना 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा धने पावडर घालायचं. आता हे सगळे मसाले घालून झाले, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता इथं थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं असेल, नाही घातलं तरी चालेल, पण आमच्या इकडं खायला आवडतं शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या, त्याच्यामुळं मी घातलेलं आहे. आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी घातलं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतवून घेतलं. आता तुम्ही बघू शकता, मसाल्याला ना तेल सुटलेलं आहे छान असं. त्यानंतर ना मी इथं मटकीचं ना म्हणजे मिक्स घेतलेलं होतं. त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि ना हे मटकी घालून घेतली आणि मग मटकी घालून झाल्यानंतर मसाल्यामध्ये छान अशी मटकी ना परतवून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता, छान असं परतवून झालेलं आहे. आता याला ना तेलामध्ये 2 मिनटं चांगलं परतवून घेऊया. त्या अगोदर चवीनुसार मीठ घालायचं. आता मीठ घालून झाल्यानंतर चांगलं असं मीठ मिक्स करून घेऊया. आता आपल्याला इथं ना मटकी अगोदर उकडून घेण्याची हे काही गरज नाही आहे. त्यानंतर मी थोडंसं ना याच्यामध्ये मॅगी मसाला घालत आहे. तर मॅगी मसाला घालून घेतला आणि या मसाला ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही ना मॅगी मसाल्याऐवजी गरम मसालाही घालू शकता किंवा ना किचन किंगचाही मसाला घालू शकता. त्याच्यानेही भाजी खूप छान चव देते. त्यानंतर याच्यावर ना ताट झाकून 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, ताट झाकण्याच्या अगोदर थोडंसं मी पाणी घातलेलं होतं, तर पाणी घालतानाचा व्हिडिओ आलेला नाही, पण पाणी घातलेलं आहे. 10 मिनटं चांगलं शिजवून घेतलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. मस्त अशी आपली मटकीची उसळ तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक